त्यांच्या घरच्याच आई दोन भाऊ गेले. आम्ही सुद्धा इथे बांधकाम बंद तेव्हा इथे रक्तांची पण भरवली आणि येत्या 17 मार्च 2025ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण झालं. तेव्हापासून अनेक शिवभक्त येऊन गेले. 15 ते 16 लाख शिवभक्त येऊन गेले. 200 पैकी जास्त शाळा होऊन गेल्या आणि सर्वांनीच महाराजांकडून प्रेरणा घेतली आणि हे मंदिर जगभर पोहोचलेलं आहे. तर तुम्ही आला तर तुम्हाला इथे महाराजांकडून प्रेरणा घ्यायची. महाराजांना पूर्ण जीवनपट लावलेलं आहे. जन्मापासून ते राज्याभिषेकपर्यंत महाराजांचा इतिहास आहे. तसेच महाराजांनी शस्त्र कोणती वापरली ते शस्त्रात सुद्धा प्रतिकृती आहेत. आणि खरं म्हणजे विद्यार्थ्यांना इथं प्रेरणा घेऊन एक संकल्प घ्यायचा आहे की आपण पण महाराजांकडून प्रेरणा घेऊन आपण आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. प्रत्येकाने मेरिटचा विचार करावा, मेरिटमध्ये येण्याचा विचार करावा, मोबाईलचा वापर कमी करावा, जास्त वापर अभ्यासाचं आपण लक्ष घालावं. महाराज नेहमी म्हणायचे, कधीच महाराज जय पराजयासाठी लढले नव्हते, महाराज स्वराज्यासाठी लढले होते. महाराज म्हणायचे की अशी लढा की हरलो तरी इतिहास घडला पाहिजे, जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे. तर महाराजांना घडवलं जिजाऊसाहेबांनी. कारण शहाजीराजे भोसले महाराजांजवळ जास्त वेळ नसायचे, कारण दक्षिणेकडचे होते. त्यामुळे जिजाऊसाहेबांनी महाराजांना चांगले संस्कार केले. त्यांना शासकीय कामगार शिकवलं, कशा प्रकारे कामकाज असतं शासकीय. तसेच त्यांना सैनिकी शिक्षण घ्यायला लावलं आणि त्यामुळेच महाराजांनी रायगडच्या मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली. म्हणून आपण ते आज पटलेले आहोत. तसं झालं नसतं तर कदाचित जिजाऊसाहेब नसते तर आपण कदाचित मंदिरात नसतो, आपण वेगळ्या नावाने असतो. आपले हिंदू म्हणून आपण उपस्थित इथे आपलं अस्तित्व नसतं. म्हणून आपण आता जिजाऊ महासाहेबांची जिजाऊवंदना घेतो. ही जिजाऊवंदना शिवकांती पीठांचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण डॉक्टर कैलासनाथ निश्चिते यांनी अनेक ग्रंथांचा संदर्भ घेऊन बनवली आहे. तर मी बोलल्यानंतर माझ्या मागे मोठ्या आवाजात तुम्ही म्हणायचं आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन सर्वांनी ताट बसा, हात जोडा. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की. पुण्यश्लोक धर्मरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. तिचा माऊली गे तव वंदनाही. बोला मनी राष्ट्र निर्मी तिचे स्वप्न पाही. वात्सल्य मूर्ती तू शूरवीर माता. तव कृपेने शिवराय त्राता. तुझ्या प्रेरणेने हे राष्ट्र घडावे. स्वराज्य आनंदी सुखी समृद्ध व्हावे. भवानी तू दुर्गा तू स्वराज्य जननी. नमस्कार माझा तो पवित्र चरणी. घडविला तू शुभा तू शंभू प्रतापी. रक्षिल्या त्या बुला मर्दुनी म्लेंच पापी. बोला कुलस्वामिनी तू कुलरक्षिणी. नमस्कार माझा तो पवित्र चरणी.
तव कीर्ती गर्जे त्रिकंडी भुवनी. जोरात बोला, जोरात. धन्य धन्य तू माता स्वराज्य जननी. शक्ती तू भक्ती तुझी धर्म रजनी. नमस्कार माझा तो पवित्र चरणी. मा साध्वी सुलक्षणी यशस्वी तू माता. यशस्वी तू माता तेज पुत्र ओजस्वी करुणेची तू देवता. शक्ती दे बुद्धी दे शिव कार्य कारणी. नमस्कार माझा तो पवित्र चरणी. शक्तिपीठा स्फूर्ती मिळे घडवची व क्रांती. नमस्कार माझा तो पवित्र चरणी. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की. पुण्यश्लोक धर्मवीर धर्मरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज की. जय भवानी. तर तुम्ही शिवाजी म्हणालात. महाराजांना एकेरी उल्लेख करू नये. याच्या पुढे कुठेही तुम्ही जाल कोणी जय भवानी म्हणल्यानंतर तुम्ही जय शिवराय म्हणायचं आहे. जय भवानी म्हणल्यानंतर जय शिवराय म्हणायचं आहे. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. आता आपण शिवाजी महाराजांचा ध्येयमंत्र घेत आहोत आणि या ध्येयमंत्राद्वारे महाराजांनी आपल्यासाठी काय केलं, महाराजांनी काय त्याग केलेला आहे ते तुम्हाला माहिती होईल. शिवराय, शिवराय शब्द कसा आहे? महाराजांचा जन्म कुठे आला? शिवनेरी किल्ल्यावर. ते शिवाय देवी आहे. हा, महाराजांना शिवाजी नामकरण झालं. आणि आपल्या सोन्याची राजधानी कोणती आहे? होती रायगड. राय मग शिवराय असा शिवरायाचा शब्द आहे. आता मोठ्या आवाजात म्हणायचं म्हणजे महाराजांचा ध्येयमंत्र आहे. तुम्ही प्रेरणा मिळणार त्यातून. शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप, भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल चुकांचा केला त्याग, म्हणून साथ देतो योग, राजसाधनांची लगबग कैसी केली. जोरात बोला. याहुनी करावे विशेष, तरीच मनवावे पुरुष, यापरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांशी 8वा